बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे लिखित कादंबरी पाखऱ्या भाग 5. मस्तावलेली पारडी हैदऱ्या भिडल्याशिवाय शांत होणारी नव्हती. तिच्या त्या धुंदकीनं हैदऱ्या पण अंतराळी झाला होता. त्याची अवस्था आणखी अवरत झालेली होती. पाखऱ्यानं कावळीच्या झाडाचा मोठा वेल पाहिला आणि त्यानं धारदार दगडाच्या पात्यानं तो तोडला. पारडी दौडत येताच त्यानं झाडामागनं पुढं होऊन वेलीचा तो भला दांडगा वेल गळ्याभोवती आणि शिंगाभोवती अडकिवला आणि तिला त्यानं जागीच आडवी केली. मग चपळाईनं त्यानं झाडाच्या खोडाभोवती कावळीच्या वेलानं तिला चांगली जखडली. पारडी उठून उभी राहिली. ती सुटण्याचा प्रयत्न करू लागली, पण ती चांगलीच अडकली होती. पाखऱ्या पारडीजवळ उभा होता. हैदऱ्या दौडत येताच त्यानं पारडीच्या चौकावरनं हात फिरवला. तसा हैदऱ्याच्या नाकातनं उष्ण श्वास फुसकारला. कोण हा आपल्या पारडीला असा जवळ करतोय? त्यातही पाखऱ्यानं मग हैदऱ्याला आणखी डिवचण्यासाठी कावळीच्या ओल्या फोकाचे फटके पारडीच्या नाकावर तोंडावर ओढले. तिच्या मागच्या पायावर चौकावर कावळीच्या ओल्या फोकाचे फटके बसलेलं जनावर जागी थांबणं शक्य नव्हतं. पारडीनं तिला गळ्याला आणि शिंगाला बांधलेलं कावळीचं वेल तोडलं आणि ती तशीच सुटली. पाखऱ्याला हेच हवं होतं. पारडी पळाली. ती दिसेनाशी झाली. हैदऱ्यानं पाखऱ्या पाहिला आणि त्याची पाठ धरली. पाखऱ्या नदीच्या रोखानं धावत गेला. हैदऱ्यानं त्याला आपल्या शिंगावर घ्यायचं ठरवलं होतं. आपल्या हाती आलेली शिकार ह्यानं पळवून लावली. याचा अडसर दूर करायलाच हवा. पाखऱ्यानं मागं वळून पाहिलं आणि तो जरासा थांबला. आपण दूर असलो तर हा हैदऱ्या मागे जायला बसलाय. हैदऱ्या जवळ येताच पाखऱ्यानं वेग वाढवला. नदीच्या काठाच्या पाण्याचा पाखऱ्यानं अंदाज घेतला. नदीला पाणी खूप होतं. मधला प्रवाह चांगलाच वेगात होता. पाखऱ्या नदीच्या उंचच्या काठावर उभा होता. तो तसाच पाठमोरा उभा राहिला. हैदऱ्या धावतच आला. रेडाच तो. त्याला पाखऱ्या आपल्या धडकीनं उडवून लावायचा होता. हैदऱ्यानं पाटल्या धडक देण्याआधीच पाखऱ्यानं नदीत उडी घेतली होती. आपल्या उडीच्या जागी हैदऱ्या पडेल हा अंदाज घेऊन त्यानं तिरकस उडी घेतली होती. पाण्यात उडी मारताच त्यानं पाण्याखालून बाजूला सूर मारली. पाखऱ्या नदीच्या पाण्यावर आला तेव्हा त्यानं हैदऱ्याकडे पाहिलं. आपण पाण्यात पडू याचा अंदाज न आलेला हैदऱ्या भांबावलाच होता. त्यात पाखऱ्यानं त्याची पाठ धरली. त्याचं शेपूट पकडून तो त्याच्या पाठीवर बसला. यमराजा गत तो हैदऱ्यावर स्वार झाला होता. हैदऱ्यावर ताण. आता काय करायचं? आपण आत्तापर्यंत ह्याची पाठ धरली होती, पण आता बाजू पलटली होती. पाखऱ्यानं त्याची शिंग पकडून त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला. तसा हैदऱ्या मस्तक हलवू लागला, पण तसं करायला गेला की त्याच्या नाकात पाणी जायचं. फुसकारा टाकून तो नाकातलं पाणी काढण्याचा प्रयत्न करायचा. पाखऱ्यानं हैदऱ्याच्या नाकातील तुटलेली नायलॉन दोरीची वेसन साचपडली. ती तशीच त्यानं चपळाईनं त्याच्या कानामागनं घेतली आणि चांगली मागं खिचून तिला जोड देऊन बांधली. पाखऱ्यानं आपल्या कमरेला बांधून आणलेला दोर तसाच हैदऱ्याच्या गळ्यात बांधला. पाण्याच्या मधल्या प्रवाहात सापडल्यावर हैदऱ्याला शिंग हलवून पाखऱ्याला उडवता येत नव्हतं. त्याचा फायदा घेऊन पाखऱ्या हैदऱ्याला बरोबर फासात अडकवत होता. नदीच्या पाण्यातनं वाहत येणारी लाकडाची दांडकी तो पाहत होता. त्यातलं एक चांगलं 6 फूट लांबीचं बाबळीचं दणकट मांडी एवढ्या जाडीचं दांडकं हाती लागतात त्यानं त्याच्या डोक्याला दोराचा चांगलाच चरक फासा मारला. ओल्या दोराचा फासा चांगलाच मजबूत बसतो. त्यानं डबल चरक फासा मारला. लाकडाचं ते 6 फुटी लोढणं आता हैदऱ्याच्या फुटेच्या दोन्ही पायांच्या मध्ये जाताच पाखऱ्यानं नदीच्या पाण्याचा फायदा घेऊन हैदऱ्याच्या वेसनीलाच हात घातला. त्याच्या नाकातोंडावर डोक्यावर त्यानं पाणी उडवलं. हैदऱ्या तोंड चुकवायला लागला, पण त्याला काही करता येत नव्हतं. मोकळ्या मैदानात पाखऱ्या असताना हैदऱ्यानं पाखऱ्याला अशी त्याची इज्जत काढू दिली नसती, पण इथं हैदऱ्या पार गारटून काढला होता. त्याला पाखऱ्या कुचलता येत नव्हता.
नदीच्या मधल्या पाण्याचा प्रवाह सोडून पाखऱ्यानंच हैद्र्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. काठ लागताच पाखऱ्या बाहेर आला. त्याच्या पाठोपाठ हैद्र्या आला. हैद्र्याच्या पायात लोडणं होतं. आमदार साहेब, चिमण्या, चिलम्या, यम्या, धम्या, नाम्या, पारा सारेजण पाखऱ्यानं हैद्र्याशी केलेला तो खेळ पाहून चकित झाले होते. पाखऱ्यानं हैद्र्याला व्यसन घातली होती. त्याच्या गळ्यात दोर बांधून त्याला लाकडाचं लोडणं पण अडकवलं होतं. हैद्र्या नदीच्या काठावर थकल्या शरीराने झाला. समोरनं मस्तावलेली चिंगावलेली शेपटाचा गोंडा उडवत दौडत आली. हैद्र्यानं तोंड वर केलं, पण त्याच्या नाकातनं फुसकार उठला नाही. त्यानं तसा व्हाय व्हाय करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा बार फुसका ठरला होता. नदीच्या पाण्यानं त्याला पार दमवला होता. त्यानं दौडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या पुढच्या दोन्ही पायात 6 फूट लांबीचं भलं दांडगं लोडणं होतं. त्यामुळे त्याला दौडता येणंही शक्यच नव्हतं. वेसणीच्या दोन्ही बाजूनं दोर लावून नाम्यानं आणि चिमण्यानं हैद्र्याला वाड्याजवळ आणलं आणि झाडाला बांधलं. चिमण्या, आजपासनं हा पाखऱ्या माझा बॉडीगार्ड, समजलं का? पाखऱ्याच्या पराक्रमावर खुश होऊन आमदार साहेबानं चिमण्याला सुनावलं. बॉडीगार्ड म्हणजे शरीर रक्षक. आणि मी कोण म्हणाला? तू फक्त वाड्याचा राखणदार. मुंबईला मी गेलो तरी पाखऱ्या माझ्या सोबतीला राहील. चिमण्यानं नाम्याकडं पाहिलं. चिमण्या वाड्याचा राखणदार, तर नाम्या जंगलपट्टीचा राखणदार. या दोघांना डावलून आमदार साहेबांनी पाखऱ्याला त्यांचा स्वतःचा खास बॉडीगार्ड म्हणून नेमला. पण त्याला ते काम आवडणार नव्हतं. आमदार साहेब, हात जोडून एक विनंती. पाखऱ्यानं हात जोडले. बोल तू सांगायचं आणि मी ऐकायचं. मी तुमचा बॉडीगार्ड म्हणजे मला काही कामच नाही, ते कसं काय? तुम्ही एवढे पराक्रमी, तुम्हाला तुमच्या रक्षणाची काळजी काय? उलट तुम्हीच माझं रक्षण कराल एखाद्या टायमाला. म्हणजे मी सांगितलेलं काम हलकं वाटतं म्हणून सांग की. तुमचं रक्षण करणं मी हलकं कसं समजू? तुम्ही म्हणजे जंगलपट्टीचे पोशिंदे, लोकांचे राजे तुम्ही. पाखऱ्या, बोलायला तू राघू आहेस हं? आमदार साहेब, पाखऱ्याला जंगलपट्टीचा राखणदार करा. नाम्यानं आपल्या राखणदारीचं घोंगडं काढायचं ठरवलं. नाम्याचं बोलणं ऐकलं आणि आमदार साहेब हसले. लाडबाबा भिंतीला कान देऊन बसला होता. नाम्याच्या त्या बोलण्यानं तो सुखावला. बोलला, आमदार जांबुवंत, जंगलपट्टीला पाखऱ्याचीच गरज आहे राखणदार म्हणून. त्याच्या बिगार जंगलपट्टीचं खरं राखण व्हायचं नाही. नाम्या नुसता झाडाच्या मचाण्यावर आळशी माकडागत डुलक्या घेत पडलेला असतोय. त्यात वय बी झालंय त्याचं. त्याला दगदग बी नको आता. आमदार साहेबला पण नाम्या काढायचाच होता, पण त्याला एकदम कसं दुखवायचं? त्यांना पाखऱ्यालाच जंगलपट्टीचा राखणदार ठेवायचा होता. म्हणून त्यांनी चिमण्या आणि नाम्यासमोर पाखऱ्याला आपला बॉडीगार्ड ठरवण्याची भाषा केली होती. असं बोलणं केल्यावर नाम्या नक्कीच आपण बॉडीगार्ड होऊ आणि पाखऱ्याला जंगलपट्टीचा राखणदार करा म्हणून सांगणार, हे त्यांना माहीत होतं. नाम्या, तू माझा बॉडीगार्ड होणार काय? तुम्ही ठेवलं तर होईन की. म्हणजे घोड्यावरनं तुझी स्वारी. बरं, तुझी स्वारी जी जंगलपट्टीतनं बंद झाली तर तेथील जंगली जनावर आणि पाखरं काय म्हणतील र? त्यांना करमल का? आता ते मी कसं सांगू? म्हणजे तुलाच त्यांचा कंटाळा आलाय म्हण की. तुमच्या संगत जीपनं फिरायला मिळेल, तुमची सेवा बी करायला मिळेल. अरे तू माझा बॉडीगार्ड म्हणजे नाकापेक्षा मोती जड, कळलं? तेव्हा तू आता दिरापर हो. दिरापर म्हणजे? झोपड्यात बस. म्हणजे माझी जंगलपट्टीची राखणदारी बंद की काय? होय, आराम कर आता. आमदार साहेब, नको. नाम्यानं आमदार साहेबला दंडवतच घातला. तुला जंगलपट्टीची राखणदारी नको ना? पण मी त्याबदली तुमची राखणदारी मागितली.
अरे मी ह्या जंगलपट्टीचा डोंगरदऱ्याचा आमदार. मला कसली भीती? माझं वैरी तरी कोण आहेत तर मला कशाला बॉडीगार्ड पाहिजे? नाम्याला पेचात पकडलं गेलं होतं. आमदार साहेबांनी त्याला बरोबर बाजूला केलं होतं. ते त्याला आता आपल्याजवळ ठेवणार नव्हते. मी जंगलपट्टीचा राखणदार नाही, तुमचा बॉडीगार्डही नाही. मग मी कोणचं काम करू? आता नातवंड सांभाळ. कोणाची? कोणाची म्हणजे? तुझ्या पोराला पोरं नाहीत? पोरगा नदीच्या पुरात वाहून गेला नाही का, 2 वर्ष झाली. त्याच्या बायकोनं बिगरवार असताना नदीत उडी घेतली. तिनं जर नवऱ्याच्या दुःखात पुरात उडी घेतली नसती तर आता मी आजोबा झालो असतो, तिचं पोरगं सांभाळत बसलो असतो. त्याच्या बोलण्यावर पाखऱ्याला वाईट वाटलं. हा नाम्या म्हणजे दुखरा जीव. याचा मोठा पोरगा नदीच्या पुरात वाहून गेला. गरवार सून बी नवऱ्याला भेटायला गेली. नाम्या, मी म्हणतो मग तू दुसरी बायको का केली नाहीस? पहिली बायको असताना कशाला दुसरी बायको करू? पोर लग्नाची आहे माझी. तर मग तू वाड्यावर राखायला राहा, जंगलपट्टीची राखणदारी सोड तू. नाम्याचं तोंड वाकडं झालं. आमदार साहेबच्या बोलण्यावर तो गप्प झाला. आणखी काही बोलावं तर वाड्याची राखणदारी पण जायची. आपण जास्त काही बोलायला नको. आमदार साहेब, जंगलपट्टीच्या राखणदाराला तसंच ठेवा. त्याची राखणदारी काढू नका. माझ्यासाठी त्याला उघड्यावर टाकू नका. पाखऱ्यानं हात जोडले. आमदार साहेब हसले. पाखऱ्याला आपण बॉडीगार्ड नेमतोय म्हणल्यावर नाम्या पाखऱ्याचं काम स्वतःकडं पाहिजे म्हणून सांगतोय. त्याला जंगलपट्टीची राखणदारी दे असं म्हणत नाही. पण हा पाखऱ्या किती मोकळ्या मनाचा. नाम्या, पाखऱ्याला काम पाहिजे. त्याला काम जीवावरचं पाहिजे. बॉडीगार्ड होण्यात त्याला काही मजा वाटली नाही, हे लक्षात घे. आमदार साहेब, नाम्याला काढायचं असेल तर मी बॉडीगार्ड होतो. त्याची त्याला राखणदारी द्या. त्याला बेकार करू नका. पाखऱ्याला नाम्याची भाकरी तोडायची नव्हती म्हणून तो तसं बोलला. पाखऱ्या, जंगलपट्टीत नरभक्षक वाघाचं थैमान तू तोडून काढलंस. जंगलपट्टीचा राखणदार काही मला नुसता शोभेला नको. हा नाम्या म्हणजे भुस्सा भरलेला राखणदार आहे. नाम्याचा पान उतारा झाला. त्याला काही बोलताही येईना. हा पाखऱ्या जाणून बुजून आपल्याला आमदार साहेबानं डिवचावं म्हणूनच असं बोलतोय असा त्याचा ग्रह झाला. आमदार साहेब, ह्या पाखऱ्यापेक्षा मीही काही कमी नाही. मी बी मर्द आहे. मर्द होतास तर मग का नाही पोराला नदीच्या पुरातनं बाहेर काढलंस? तुझी ती गरवार सून, ती बी नदीच्या पुरातनं वाहून गेली. तिला तरी वाचवायचं होतंस. म्हणजे त्या गरवार सुनेला वाचवल्याचं पुण्य तरी मिळालं असतं तुला, आणि तू आजोबा बी झाला असतास. आमदार साहेबनं नाम्याच्या वर्मावर बोट ठेवलं होतं. त्याला बोलायला जागाच शिल्लक राहिली नव्हती. तुझी पोर लग्नाची हाय तर तिचं तरी भलं कर. पोटच्या पोरीचं वाटोळ व्हावं असं कोणाच्या बापाच्या काळजाला वाटलं सांगा? नाम्या आमदार साहेबाला लागेल असं बोलला. स्वतःच्या पोटच्या पोरीचं वाटोळं करणारं बाप बी मी बघितल्यात, कळलं? आपला पोरगा नदीच्या पुरातनं वाहून गेला, त्याला आपण वाचवलं नाही. त्याचं वाटोळं आपल्यामुळं झालं असा आमदार साहेबांचा ग्रह झालाय हे नाम्या समजला. आमदार साहेब, पोरानं नदीच्या पुरात उडी घेतली तेव्हा मी जवळ नव्हतो. मी जंगलपट्टीत होतो. सागवानी लाकडं न्यायला जुन्नरचा पाटील आला होता. त्यांना मी लाकडं दाखवायला गेलो होतो. तुम्हीच हुकूम दिला होता बघा. बरं नाम्या, जादा हुज्जत घालू नकोस. तू आजपासून पाखऱ्यासारखा राखणदार जरी नसलास तरी तू पाखऱ्याच्या हाताखाली काम करायचं. पाखऱ्या जंगलपट्टीचा नाईक, त्याचा हुकूम तू पाळायचा. लाडबाबानं आपल्या मोठेपणाचा अधिकार वापरला. लाडबाबा पुढं आमदार साहेब नव्हते. त्यांनी तो आदेश मांडला. त्याने मुंडी हलवली. पाखऱ्या माझा नाईक? नाम्यानं पुन्हा फणा काढला.
आमदार साहेबनं लाडबाबाकडं पाहिलं. लाडबाबामुळं नाम्याला पार घरी बसवलं गेलं होतं. तरी नाम्या आपलं घोडं दामटावायला पाहत होता. त्याला त्याची जंगलपट्टीची राखणदारी हवी होती. आमदार साहेब, माझा नाईक म्हणून राहू दे की नाम्याला. मी करतो त्याच्या हाताखाली राखणदार म्हणून. मी करीन पाहिजे ती मदत. लाडबाबानं आणि आमदार साहेबनं नाम्याकडं हसून पाहिलं. पाखऱ्या किती समजदार आहे हे तू बघ, हेच त्याला सुचवलं. पण नाम्याचा ताठा जाणारा नव्हता. आपण जंगलपट्टीचे मुख्य राखणदार. हा कोण पाखऱ्या कानामागणं येतोय आणि तिखट होतोय? नाम्या, पाखऱ्या सांगतोय म्हणून तुला जंगलपट्टीचा मुख्य राखणदार ठेवतोय. तुझ्या मतीला पाखऱ्या आहे बघ. आमदार साहेबनं त्याला सुनावलं. नाम्या मग तिथं थांबलाच नाही. तो तिथून बाहेर पडला. वाड्याबाहेर उभ्या असलेल्या आपल्या घोड्याच्या रेकीबीत पाय ठेवून त्यानं घोड्याची पाठ पकडली. नाम्या, चालला कुठं? जंगलपट्टीत, माझ्या ड्युटीवर. ह्या पाखऱ्याला तू समधी जंगलपट्टी दाखव. त्याला तू समधी राखणदारी समजावून सांग. काय? पाखऱ्या आपल्या गळ्यात लोडणं होणार. त्याला कशाला जंगलपट्टी दाखवायची? पाखऱ्या, ये माझ्या मागनं. नाम्या घुशातच बोलला. नाम्या, जा तू. मला जंगलपट्टी तू दाखवायची गरज नाही. पाखऱ्या बोलला. मी नायक आहे तुझा. माझ्या ऑर्डर ऐकाय पाहिजेत. नाम्या हुकुमात बोलला. आमदार साहेब ऐवजी मग लाडबाबानंच नाम्याला झापला. बोलला, ए नाम्या, लई मात चढला का तुला? तुझी नाईकगिरी आमदारानं काढली, ती तुला पाखऱ्यानं परत केली. हे तू विसरला का काय? नाम्यानं वर तोंड केलं नाही. खालमानेनंच त्यानं घोड्याला टाच मारली. पाखऱ्या मन मोकळा होता. त्याला मान अपमानाचं काही वाटत नव्हतं. आपलं काम इमान हातबारानं करावं एवढंच त्याला माहीत. काम छोटं की मोठं हे तो पाहत नव्हता. हाती आलेलं काम करणं महत्त्वाचं हेच त्याला माहीत होतं. नाम्या निघून गेल्यावर तो घोड्यावर स्वार झाला. त्याला आमदार साहेबाच्या जंगलपट्टीची माहिती होती. नाम्याची त्याला फिकीर नव्हती. तो आपल्यापुढं काय नाईकगिरी करणार? तो नदीच्या धबधब्याकडे घोडदौड करीत आला. त्याला आंघोळ करावीशी वाटली. धबधब्याजवळ पाणी आपटत होतं. आपटणारं पाणी खडकाच्या डोहात पडून पुन्हा वेगानं उसळी घेऊन वर येत होतं. प्रवाहाबरोबर वेगानं ते जात होतं. त्या पाण्यातनं पलीकडे जाणं शक्य नव्हतं. बरंच खाली गेल्यानंतर त्याचा वेग कमी होत होता. कारण नदीचं पात्र खाली रुंदावलं जात होतं. पाणी पसरल्यानं त्याची खोली कमी होत होती. त्यामुळं त्यात आरामात आंघोळ करणं जमणार होतं. नदीच्या डोहात तर आरामात पोहता येत होतं. मेले मेले. पाखऱ्यानं आवाज ऐकला. पाखऱ्यानं घोड्यावर बसूनच नदीकाठी नजर फेकली. त्याचे डोळे रुंदावले. कोणाचा हा आवाज? त्याची नजर भिरभिरली. त्यानं कानोसा घेतला. हे दृश्य पाहता त्याचं काळी झालं. 4-5 दांडग्या वांदरांनी एका तरुणीभोवती कोंडावळं केलं होतं. ती वांद्रं त्या तरुणीच्या अंगाला भिडली होती. तिच्या अंगाला झटून ती माकडं तिच्या अंगावरचं पातळ वडत होती. त्यांच्या त्या ओढण्यानं पातळाच्या चिंध्या झालेल्या दिसत होत्या. तिच्या अंगातल्या चोळीला त्यांचा हात पडला तेव्हा ती धास्तावली होती. मदतीसाठी ती हाका घालीत होती. तीच हाक पाखऱ्यानं ऐकली होती. वासनेनं आंधळ्या झालेल्या 2-4 माणसांनी तरुणीची अब्रू घेण्याचा प्रकार करावा, तसाच तो प्रकार. पाखऱ्यानं घोड्याला टाच मारली. घोडा दौडत गेला. पाखऱ्यानं हातातील फरशी नीट धरली. त्या माकडांच्या कोंडावळ्याजवळ तो गेला. तिथं जाताच त्यानं घोड्याला लगाम खेचला. घोड्यावरनं त्यानं खाली उडी घेतली. पाखऱ्या आपल्या अंगावर येतो हे पाहता त्या सर्व वांद्रांनी दात पिचकले. चांगली माजलेली वांद्र होती ना. त्यातल्या एकानं तर सरळ पाखऱ्यावर उडीच घेतली. पहिल्याच फटक्यात त्यानं फरशीच्या दांड्याला हात घातला. उजव्या हाताला तो दात विचकून चावा घेतोय हे लक्षात येताच पाखऱ्यानं डाव्या हाताचा पंजा त्या वांद्राच्या नरड्याभोवती धरला. फासच घातला. ती पोलादी पकड होती. वांद्रानं डोळं फडफडून पाखऱ्याकडं पाहिलं.
तसंच ते वांदर पाखऱ्यानं डाव्या हातानं दूर भिरकावलं. तशी 2-3 माकडं अंगावर आली. पाखऱ्या सावध होता. उजव्या हाताला धारदार फरशी होती. समोर आलेल्या वांदराच्या नरड्यावरच फरशीचं पात्तं बसलं. त्या वांदराचं मस्तक उडालं आणि धड खाली कोसळलं. चेंडूगत लांब जाऊन पडलेलं मस्तक त्या वांदराने पाहिलं आणि ते त्याकडं पळाले. त्यातल्या एकानं ते मस्तक उचललं आणि ते सताड उघड्या डोळ्यानं त्याकडं टिळटिळा पाहत राहिले. शिरहीन धड खाली पडता ते पुन्हा 4 पायावर उडाले. तसे रक्तानं मानेकडनं उसळी घेतली आणि धाडकन चेतनाहीन होऊन खाली पडलं. 3 दिशांना 3 माकडं झाली आणि त्यांनी उलट्या सुलट्या उड्या घेऊन आवाज केला. पाखऱ्यानं खाली पडलेल्या माकडाचं शेपूट पकडलं आणि त्या माकडाचं ते शिरहीन धड त्यांच्या अंगावर भिरकावलं. एका माकडाच्या त्या अंगावर पडताच ते दात विचून फिसकारलं आणि अंगावर आलं. त्याच्या पाठोपाठ बाकी 2 उड्या घेत आली. पाखऱ्यावर बाका प्रसंग होता, पण तो न डगबगणारा होता. फरशीच्या तुंब्याचा दणका त्यानं त्या वांदराच्या मस्तकातच घातला. खर्र आवाज झाला आणि ते माकड झिंगाडून 2-4 फुटावर जाऊन कोसळलं. त्यानं हातपाय वर केलं. तसंच ते हातपाय झाडायला लागलं, डोळं फिरवायला लागलं. बाकी 2 माकडं त्या माकडाच्या तडपडीकडं असहायपणे पाहायला लागली. पाखऱ्यानं मग तशीच उडी घेतली आणि एकावर फरशी फेकली. पाखऱ्याची ती फरशी फेक होती. छाताडात फरशीचं पातं घेऊनच ते फटा थोराड माकड उत्तानं पडलं. आता एकच माकड राहिलं होतं. एका पाठोपाठ 3 माकडं धारात तीर्थी पडली. शेवटी एकच माकड राहिलं. पाखऱ्यानं फरशी छाताडाला घेऊन पडलेल्या माकडाकडं पाहिलं. चांगलं दणकट माकड होतं, पण धारदार फरशीनं ते छातीपासून पायापर्यंत साफ केलं गेलं होतं. पाखऱ्या! अंगावरच्या पातळाच्या आणि चुळीच्या चिंध्या झालेली तरुणी त्याला बिलगली. बोलली, कोण तू? तिला बाजूला लोटण्याचा प्रयत्न करीत तो तिला बोलला, मला नाही ओळखलास? तुझी ओळख होईल नंतर. तू पहिली बाजूला हो. बाजूला हो? का? आईला आता काय म्हणावं हिला? ना ओळख ना देख, एकदम अंगाला चिकटली ही. मी लांब झाले तर तू मला उघड्या अंगी पाहशील. तेही खरंच होतं. मगाशी तिला माकडाने ओरबडण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या अंगावरच्या लुगड्या चोळीच्या चिंध्या झाल्या होत्या. असून नसून सारखंच झालं होतं. तेव्हा त्याला चिपकली होती ती त्याला चिपकल्यानं तो तिला पाहू शकत नव्हता. पण तिच्या अंगाचा स्पर्श, त्याचं काय? तिचा स्पर्श तर त्याला वेगळाच अनुभव देऊ शकत होता. तिच्या स्पर्शाची जाणीव होताच त्याला जवळ अशी धरणं योग्य वाटलं नाही. पाखऱ्या विचारी होता, संयमी होता. तरुण असला तरी तो वाह्यात नव्हता. मोहाच्या चिखलात तो रुतणारा नव्हता. त्यानं डोईचा गुलाबी फेटा काढला आणि तिच्या हातात दिला. गुलाबी फेटा तू कमरेपासून छातीपर्यंत गुंडाळ, समजलं? तो तिला तिची नजर टाळत बोलला. तिनं हातात गुलाबी फेटा घेतला. तो तसाच तिनं त्याच्या डोक्यात घातला. हे काय? तो बोलला, तुझं डोकं उघडं पडलंय. आता काय म्हणावं हिला? हिला माकडाने एवढी उघडी केली आहे. चिंध्यांमधून हिचं जवान शरीर दिसतंय. ते झाकायचं सोडून ती त्याचं आपल्यापुढं प्रदर्शन करते. ए बाय, तुझं झाक गुलाबी फेट्यानं. नको. का? गुलाबी फेटा का नको? हा गुलाबी फेटा कमरेपासून छातीपर्यंत मी गुंडाळला तर तुला मी आहे ह्यापेक्षा आणखी उठावदार दिसेन आणि मग तू माझ्या मागे लागशील. तिचं बोलणं ऐकलं आणि पाखऱ्या गप्पच झाला. ती चतुर आहे ह्याची त्याला कल्पना आली. पाखऱ्या, तरुण बाई उघडी बघण्यापेक्षा कपड्यात बघण्यात मजा, असं तुला वाटतं, खरं का नाही? बस बस, तुला लय अक्कल आहे. तुला काय वाटलं मी भोट आहे की काय? तू कोण आहेस? ह्या जंगलपट्टीच्या राखणदाराची लेक आहे मी. म्हणजे तू नाम्या ठाकराची लेक म्हणायची? बस, तुला एवढी ओळख पटली ती बास झाली. ती बोलली आणि चालू पडली. माझं नाव नाही विचारलं तू? चालताना ती बोलली. तरुण पोरीचं नाव माहीत नसण्यात जी मजा आहे ती तिचं नाव माहीत असण्यात नाही.
त्यानं तिला सुनावलं. त्याचं बोलणं तिनं ऐकलं आणि तिनं मुटका मारला. पण पुढे जाताना तिनं त्याच्याकडे वळून पाहिलं आणि तिनं त्याच्याकडे डोळे मिचकावून पाहिलं. त्यात ती हसली. हसताना तिच्या दोन्ही गालावर खळ्या पडल्या. जाताना तिनं नाव सांगितलं नाही, तरी तिच्या नावाशी त्याला तसं काही अडलं नव्हतं. तिचं चिंध्या पांघरलेलं ते जवान शरीर नाव न सांगताही समधी ओळख देऊन गेलं होतं. पाखऱ्यानं घोड्याला झाडाला बांधला. मग तो नदीच्या पाण्यात शिरला. पाण्यात मस्त बुडी घेऊन तो वर आला. त्यानं आपलं अंग खसाखसा चोळलं. तशा साऱ्या मळकुट्या पाण्यात उडाल्या. माशांची मळकुटी खायला गर्दी उडाली. लहान मोठं मासे पायापासून कंबरेपर्यंत तोंड लावून त्याला चिपकायला लागले. त्याच्या अंगाचा मळ खरवडायला लागले. त्या स्पर्शानं त्याला गुदगुल्या झाल्या. त्यामुळे त्यानं पाण्यातच झटका दिला. हात पाण्यावर पसरून पाय मागं घेऊन मग तो पाण्यावर तरंगला. पोहत पोहत तसाच मग तो प्रवाहाबरोबर वाहत राहिला. मधल्या प्रवाहाचं एक बरं, त्यात फक्त हातापायाची थोडी हालचाल केली की जादा कष्ट नाही. पाण्यात होडी लोटली की ती प्रवाहाबरोबर वाहत राहते. तसंच पोहताना शरीराला फक्त वाहणाऱ्या प्रवाहासोबत ठेवायचं. पाखऱ्याला पाण्याच्या प्रवाहाबरोबर काही फार लांब जायचं नव्हतं. जंगलपट्टीतील ती नदी त्याला जपायला पण हवं होतं. दलदलीच्या जागी एखादी सुसरबाया असण्याची पण शक्यता होती. एका वळणावर तो पाण्यातनं बाहेर आला तर तिथे एका रानडुकराला अजगरानं आपल्या विळख्यात आडवा केला. रानडुक्कर त्या विळख्यातून सुटण्याचा प्रयत्न करीत होता, पण त्याला ते जमणारं नव्हतं. अजगराची आंधळी शक्ती त्याला मुक्त होऊ देणारी नव्हती. जंगलपट्टीतल्या अशा जीवघेण्या घटना पाखऱ्याला काही नव्या नव्हत्या. त्याचा घोडा झाडाला बांधलेला होता. त्याच्याकडे जाणं आवश्यक होतं. पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध उलट जाणं म्हणजे आणखी दमछाक होणं. त्याला आपली शक्ती उगाच वाया घालवायची नव्हती. तो घोड्याच्या रोखानं चालायला लागला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.